तर नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं तुमच्या लाडक्या भावा चॅनलमध्ये। मी मुन्ना शेख 09 तुमचं स्वागत करत आहे। तर आज आपण जाणार आहे रामलिंग बेट पाहण्यासाठी। तर खूप दिवसापासून आमचा हा प्लॅन होता, तर आज आम्ही चाललोय, तर तुम्हाला दाखवतो पुढे। अभी मजा आएगा ना भिड़ो। तर हे बघा विजय लमारे आले आहेत आणि हे बघा देवराज देवकळे पण आले आहेत आणि हे बघा आदित्य कांबळे गाडी पुसत आहेत। तर ही आहे जानू आणि ही आहे डार्लो। तर ही दोन्ही गाड्या बघा आणि ही दोन अशी विचित्र माणसं बघा जी कधी तुम्हाला आयुष्यात कधी भेटणार पण नाहीत। आणि हा एक तिसरा विचित्र माणूस बघा। तर सकाळ सकाळी देवाचे दर्शन झालेले आहेत। छत्रपती शिवाजी महाराज की जय। दोन तास आम्ही गाडी चालवल्यानंतर आता आलेलो आहे रामलिंग मंदिर पाहण्यासाठी। तर हे बघा हे काय करायले बघा, हे बघा विजय अलमारे, हा आदित्य बघा, हा देवराज बघा, लाखो पुरींची धडकन, जेवढ्या पुरी आहेत या जगात त्या प्रॉपर सगळ्या ह्यालाच बघणार ना। हे बघा बघा माणूस बघून घ्या, मजा आया। आणि आता हा ब्लॉगचा एंड पण हाच करणार आहे, कारण हा आमचा मेन माणूस आहे। आणि हा बघा तिचा तुम्ही कोपेश्वरचा ब्लॉग बघितला असेल, हा खूप भारी करतो, हा खूप छान आहे। आणि हा शेंडीवाला बघा, हा शेंडीवाला पण आपल्याकडे शेंडी नाही, आज शेंडी आहे कारण केस कापलेले आहेत, तेवढं समजून घ्या।
जस्ट आता आम्ही रामलिंग बेटेवर आलेलो आहे. तर तुम्हाला आम्ही मागचा व्ह्यू दाखवतो. हा बघा मागचा व्ह्यू. आणि हे बघा पूर्ण नदी आहे. नदी बघा आणि नदीमध्ये दगड बघा. कौन है ये लोग, कहाँ से आते हैं? हे बघा 5-5 वाले शेंगदाणे खायला लागलो आम्ही. ही दिवस आता आलेले आहेत. तर खूप चांगलं वातावरण पण आहे आणि खूप काही बघण्यासारख्या गोष्टी पण आहेत आणि मी तुम्हाला पुढं दाखवत राहीन. आता पुढं आम्ही चाललो आहे. तिथं आहे मंदिर. तर मंदिर पण बघू आपण. आणि चला आणि काय गोष्टी. सलग 2 तास गाडी चालवल्यानंतर मला तर बसून खूप कंटाळा आलता आणि खूप वैताग आलता. तिथं आलो आणि आता तर खूप काही बघण्यासारख्या गोष्टी आहेत. तर तुम्ही पण येऊन बघा. तू समझा? हाँ. नहीं, तू समझा नहीं. तर आता जस्टच आम्ही दर्शन घेतलात. महादेव मंदिर आहे, हनुमान मंदिर आहे. खूप छान लोकेशन आहे आणि आम्ही दर्शन घेतलेलं आहे. महादेवांचं मी खूप मोठा भक्त आहे पहिल्यापासूनच. मी माझ्या सगळ्या ब्लॉगमध्ये मी बोलत नाही पण जातो मी. ज्योतिबाला जातो, आपले नरसोबावाडीला, बाळूमामाला, सगळ्या गोष्टी मी करतो कारण मला त्या गोष्टीमध्ये आवड आहे. त्या गोष्टी करतो. आणि कशी तिघं बघा चिंच काढत आहेत. हो हे बघा यांची कामं बघा. लुक माझा कसा दिसत आहे ते मला कमेंटमध्ये तुम्ही जरूर सांगा. तर चला. तर आता ही अजून इथे बघा, हे बघा ही अजून चिंच काढायला लागल्यात. चिंच वरती झाडावरची चिंच जी खालण्या दगडावरती मारून ही चिंच काढण्याचा प्रयत्न करायला लागल्यात. आम्ही 2ला निघलो घरातनं, ते डायरेक्ट इथं 4:30ला पोचलोय. आणि आता तर मला खूप भूक लागल्या आणि काय तर गार पण पिऊ वाटायला लागले. तर हे बघा चिंच काढण्यासाठी केवढ्या वरती चढलाय बघा ह्यो. बघा काय गरिबी आल्या बघा आयुष्यात त्यांच्या, जे चिंच काढण्यासाठी एवढ्या वर चढा लागल्या. हे बघा खवण्या वाघ देवळा देवकडे बघा. विजय याला मारे पाहिजे असलं तर लाईक फॉलो आणि शेअर करा. ए माझी कोमे गंजी कोमे हाय बघ तिकडनं दाखवला बघ इथं पण आहे म्हणून. आम्ही काढतो. तुला मागायला लावलं तिथे. हे बघा एवढ्या चिंच काढलेल्या आहेत या लेजंडनं. आणि या हा लेजंड वरती झाडावरती चढलेला. एवढ्याशी चिंच काढण्यासाठी खूप मेहनत केलेली आहे भावानी. जीवाचं प्राण दिले. बघा जीवाचं प्राण दिलंय. मजा आया,
और मैं ये जो मज़ा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता हूँ. हे बघा विजय अलमारे. तर माझ्या मागं तुम्ही पाणी बघत असाल तर आता आम्ही जस्ट ह्या पाण्यामध्ये थोडं आंघोळ करून आलो बाहेर, कारण खूप गरम होत होतं उन्हानं, तर तोंड पूर्ण काळ पडलेलं माझं तर, आणि यांचं पण तोंड तसंच झालं. थोडं पाण्यात गेलो, रिलॅक्स झाला, आता थोडं छान फील वाटत आहे. तर आता चला, आता घरला जायची वेळ आलेली आहे. त्यापासून आम्ही आता अजून इथंच आहे. तर आता मी जस्टच आंघोळ केली आणि शर्ट बदलला आणि आता आम्ही चाललेलो आहे. तर चला आता घरला जाण्याची वेळ झाली आहे, कारण खूप वेळ झाला. तर आम्ही थोडा एन्जॉय पण केला इथं. तर आता आम्ही घरला जाणार आहे. तर हे बघा आपले भाऊबंधू, या ना माझी कंजी गलगंजी, या देवराज देवकळे, हे आम्ही यांचे खूप मोठे फॅन आहे. हे आम्ही आयुष्यात बोलू शकत नव्हतो, सदा आज बोललो आहे. कारण हे पण माझा एडिटर तुम्ही बघणार असाल तर हा बघा, बघू शकता बॅग घेऊन चाललेला आहे. हे आमचे एडिटर आहेत जे आपले 7 ब्लॉग अपलोड झाले आहेत. ते 7ही ब्लॉग एडिट करणारे हे आदित्य कांबळे. तोंड वाळते रे चिंच खाल्ल्यानंतर, म्हणून मी चिंच खायत नाही. सगळ्यांचं वाहते या चिंचेनं. मी खायत नाही ना पहिल्यापासून. माझी कॉम्पलापाला पिंपो. श्रीमान दादा लव यू, श्रीमान दादा लव यू, लव यू. श्रीमान दादा जीव आहे आपला. तर बघू शकता तुम्ही, आता आपण घरी निघत आहे. माझी कॉमे गलगोमे. समझ रहे हो आप, समझ रहे हो. मग कसं वाटलं आंघोळ करून? विचारलाय कसं वाटलं आंघोळ, आणि तुमच्याकडेच केलं. मग देवऱ्या तुझी भाऊ बघ. अनेकदा कशा आहेत माझ्या भावानं? गंजी बलबंजी. या मुन्नाबाईंनी नवीन डायलॉग चालू केलेले आहेत आपले. पस्ती दिली मी वडापाव. तर आता ब्लॉग एंड करण्याची वेळ आलेली आहे. तर आता आम्ही घरी चाललो आहे. तर लास्टपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघितला असाल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.